UPSC 2026 CSAT पेपरमधील मॅथ्सच्या एकरेषीय समीकरणे द्विचल समीकरणे या घटकावर आधारित हा प्रश्न आहे. आपण पाहूया. एक वस्तुनिष्ठ प्रकार के प्रश्न पत्र में सही उत्तर के लिए 5 अंक दिए जाते हैं और गलत उत्तर के लिए 2 अंक घटा दिए जाते हैं. थोडक्यात काय बघा, एक वस्तुनिष्ठ स्वरूपाची प्रश्नपत्रिका आहे. जर तुमचं प्रश्न बरोबर आला तर तुम्हाला 5 मार्क मिळतात. जर तुमचं उत्तर चुकलं तर तुमचे पडलेल्या मार्कातून 2 मार्क कट केले जात आहेत. एक विद्यार्थी ने सभी प्रश्नों के उत्तर दिए और उसे 69 अंक मिले. आणि एक विद्यार्थी होता की ज्यानं त्या प्रश्नपत्रिकेतले सगळे प्रश्न सोडवले, त्यावेळेस त्याला 69 मार्क मिळाले. जर यदि उसे एक सही उत्तर के लिए 4 अंक दिए जाते और एक गलत उत्तर के लिए 1 अंक घटा दिया जाता तो उसे 84 अंक मिलते. तो प्रश्नपत्र में कितने प्रश्न थे? खूप सोपा प्रश्न आहे. आपण काय करूया, बरोबर आलेल्या प्रश्नाची संख्या x मानूया आणि चुकलेल्या प्रश्नाची संख्या y मानूया. पहिल्या कंडिशननुसार बरोबर आलेल्या संख्या प्रश्नांचे मार्क त्याला मिळतील 5x आणि चुकलेल्या प्रश्नाचे मार्क त्याचे कमी होतील 2y आणि त्यांची वजाबाकी येईल 69. हे आपलं 1 नंबरचं समीकरण झालं. हे लक्षात ठेवा. दुसऱ्या कंडिशनमध्ये बरोबर आलेल्या संख्येची प्रश्नांची संख्या आणि चुकलेल्या प्रश्नांची संख्या आपण x y कॉमन ठेवतोय. त्याच्यानुसार आपण जर विचार केला तर त्याला मार्क मिळणार आहे 4x आणि वजा होणार आहे 1y आणि एकूण गुण होत आहे शेवटी 84. हे आपलं 2 नंबरचं समीकरण आहे. परंतु ज्यावेळेस 2 चल असतात त्यावेळेस उत्तर काढण्यासाठी आपण एक पद कुठलं तरी वजा होऊन 0 होईल अशा पद्धतीने तयार करतो. इथं 2y आहे आणि इथे 1y आहे. या समीकरणाला जर आपण 2 न गुणलं तर आपल्याला नवीन समीकरण असं मिळेल 8x वजा 2y बरोबर 168 आणि हे झालं आपलं तिसरं समीकरण. ह्या 3 समीकरणापैकी 1 आणि 3 या समीकरणाची आपल्याला तुलना करून आपण एका चलाची किंमत काढू शकतो. ती काढण्यासाठी आपण काय करूया बघा पुन्हा एकदा. 5x वजा 2y बरोबर 69 आणि आपल्याला तिसरं समीकरण विचारात घ्यायचं आहे 8x वजा 2y बरोबर 168. इथं वजा आहे, इथं पण वजा आहे. हे जर कॅन्सल करायचं असेल तर इथं अधिक करावं लागेल आणि म्हणून हे पूर्ण राशी वजा करू. या वजामुळं इथलं चिन्ह जे याच्यासमोर दिसत नाही ते अधिक असतं त्याला वजा होणार आहे. हे वजाचं चिन्ह अधिक होणार आहे आणि इथं 168ला चिन्ह नाही ते पण वजा होणार आहे. आता बघा उत्तर काय येईल. अधिक वजा हे निघून जातील. या दोन्हीचं उत्तर येईल वजा 3x आणि या दोन्हीचं उत्तर येईल वजा 99. आता हे दोन्ही बाजूला वजा वजा असल्यामुळे वजा निघून गेलं. आपल्याला xची किंमत काढायची आहे म्हणून 99 भागिले 3 केले तर आपलं उत्तर आलं 3. म्हणजे बरोबर आलेले प्रश्न आपले जे होते ते झाले 33. या 33ची किंमत आपण या समीकरणामध्ये किंवा आपल्या 1 नंबरच्या समीकरणामध्ये किंवा 2 नंबरच्या समीकरणामध्ये ठेवून आपण उत्तर काढू शकतो. आपण काय करूया, 1 नंबरमध्ये किंवा 2 नंबरमध्ये त्याची उत्तर किंमत ठेवू आणि उत्तर काढूया. बघा काय करावं लागेल आपल्याला. 5x वजा 2y बरोबर 69 होतं. 5xची किंमत आपल्याला माहीत आहे. xची किंमत माहीत झाली आपल्याला. 5 गुणुले 33 वजा 2y बरोबर 69. त्याचा गुणाकार केला 3 15 हातचे गेले 1 3 15 आणि 165. 165 मधून 2y वजा केले असता उरतात 69. आपल्याला 2yची किंमत काढायची आहे. त्यासाठी आपण काय करू शकतो बघा. या 2yची किंमत काढायची आहे. हे 2y इथं चिडून हे 165 इकडून नेलं वजा 2y बरोबर 69 वजा 165.
याची वजाबाकी केल्यानंतर आपलं उत्तर मिळेल -96 वजा 2y बरोबर 96 आहे. वजाला हे वजा जातील आणि आपल्याला 2y बरोबर 96 मिळाले. म्हणजे 2y बरोबर 96 असतील तर y बरोबर किती येतील 48 येतील. आता आपले y म्हणजे हे चुकलेले प्रश्न आहेत आणि आपले बरोबर आले प्रश्न म्हणजे x होतं, त्याची किंमत आपली 33 होती जी आपण इथं काढलेली होती. म्हणजे एकूण प्रश्न म्हटल्यानंतर आपल्याला काय करावं लागेल, या दोन्हीची बेरीज करावी लागेल x आणि y ची. ती किती येते बघा, 8 आणि 3 11, हाचे गेले 1, 4 आणि 4 8 81. 81 प्रश्न आपल्याला पर्यायात 81 आहे का बघूया आपण. बघा 81 बी मध्ये आहे, म्हणजे उत्तर आपलं 81 असणार आहे.